गाइज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा। विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी अपडेट आलेली आहे त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत। विद्यार्थी मित्रांनो, बोर्डची परीक्षा सुरू आहे तरीसुद्धा तुमच्या निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे, ते तुम्हाला सर्वांना बघायला पाहिजे। ओके, 1 ते 2 मिनिटाची अपडेट आपण लवकर पाहूया आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा। ठीक आहे, तर पाहू शकता सकाळ या आर्टिकलमध्ये आपल्याला हे अपडेट पाहायला मिळत आहे। जसे की पाहू शकता हे अपडेट स्पेशली 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। जसे की पाहू शकता आपण खाली जातो, इथं आपल्या डेटसुद्धा दिली आहे अपडेटची। पाहू शकता म्हणजे 24 फेब्रुवारीला ही अपडेट आपल्याला मिळाली आहे, म्हणजे एकदम लेटेस्टवाली ही अपडेट आहे तुमच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत। तर यामध्ये काय दिलं आहे चला आपण इथं पाहूया। तर पाहू शकता इथं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला इथं पाहू शकता एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो कशा पद्धतीने हे आहे। तर पाहू शकता की शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या 4 दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार कायम आहे। परिणामी पिंपरी चिंचवडमधील 12वीच्या तब्बल 21,000 विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासणी वेळा पडून आहेत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आता इंग्लिश, मराठी, हिंदीचे पेपर झालेले आहेत, त्यासोबत वेगवेगळ्या लँग्वेजेसचे जे पेपर झालेले आहेत 12वीचे, तर विद्यार्थी मित्रांनो ते उत्तरपत्रिका ॲन्सर शीट तुमच्या तपासणी वेळा पडून आहेत। म्हणजे कसं, बोर्डाची परीक्षा तुमची झाली, उत्तरपत्रिका तुम्ही सबमिट केल्या की लगेच ते काय होत असतात, चेक होत असतात। ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते अजून चेक झालेल्या नाही आहेत। का चेक झालेल्या नाही आहेत, खूप इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला, पुढे पहा। तर त्यामुळे पाहू शकता चेक ते करत नाही आहेत शिक्षक, त्यामुळे पहा की त्यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। म्हणून पेपर आता लवकर ते चेक करत नाही आहेत। 4 दिवस झालेले आहेत, 4 दिवसापासून, त्यामुळे तुमचा जो रिझल्ट असते 12वीचा तर तो इथं लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असं आपल्याला या न्यूजमध्ये, सकाळच्या न्यूजमध्ये आपल्याला इथं सांगितलेली आहे। ठीक आहे, तर आता इथं पाहू शकता का होत आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथं जे शिक्षक आहेत जे आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत, तर त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। ओके, पाहू शकता मात्र जुन्या पेन्शन योजनेसह प्रलंबित मागण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातलेला आहे। म्हणजेच त्यांच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे, पेपर चेक करणार नाही म्हणून। ओके, पाहू शकता इंग्रजी, मराठी, हिंदी या प्रमुख भाषांसह इतर भाषा उर्दू, जर्मन, सिंधी, देवनागरी, अरेबिक अशा 6 विषयांची परीक्षा पार पडली। शहरात 12वीच्या परीक्षेत रातील 21,500 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। म्हणजे त्या जिल्ह्यामधलं सांगत आहेत, पण टोटल तुम्ही जे 12वीचे विद्यार्थी इंग्लिश, मराठी, हिंदी आणि बाकी लँग्वेजचे पेपर तुम्ही दिले आहेत, तर ते अजून तपासणी विना इथं पडलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय होत असते पहा, यामध्ये असं होत असते की समजा उत्तरपत्रिका पडून आहेत आणि उत्तरपत्रिका टपाल कार्यालयाद्वारे शिक्षकांकडे विविध ठिकाणी तपासणीसाठी पाठवल्या जातात, परंतु काही उत्तरपत्रिका टपाल कार्यालयातच पडून आहेत। म्हणजे पाहू शकता टपाल कार्यालयातून शिक्षकांकडे उत्तरपत्रिका पाठवल्या जात असतात, पण ते अजूनही तिथंच पडून आहेत। या उत्तरपत्रिका गहाळ होण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिका इथं गहाळ म्हणजे हरपण्याची सुद्धा इथं भीती व्यक्त होत आहे। हे मी सांगत नाही आहे, हे सकाळ आर्टिकलला आपल्याला अपडेट आलेली आहे, खूप महत्त्वाची आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही अपडेट आपल्याला आलेली आहे। तसं होऊ नये, म्हणजे जे उत्तरपत्रिका आहेत तुमच्या ते व्यवस्थित एकदम राहिल्या पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे। ठीक आहे, पण इथं पाहू शकता आपल्याला सांगितलेलं आहे की याबाबत जे तपासणी आहे तुमची पूर्ण होण्यास लवकरात लवकर झाली पाहिजे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शासनाकडून वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे त्यांच्या निर्णयाबाबत। याचा परिणाम निकालावरही होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे। म्हणजे ते लेट करत आहेत पेपर चेक करण्यासाठी, तर त्याचं इथं तुमच्या निकालावरती परिणाम होऊ शकते असं आपल्याला सांगितलेलं आहे। तर याबाबत काय होते आपण पुढे पाहूयाच। तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची मला वाटली, म्हणून तुमच्यासोबत मी ही शेअर केली। चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या फ्रेंडला सुद्धा ही अपडेट द्या। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ, स्टे कनेक्टेड, थँक्यू।